पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला देदीप्यमान असं यश मिळालं आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या 9 वरून आता 16 वर पोहोचली आहे. या यशाचं नेमकं गमक काय हे आपण शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. आणि पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन, तुमचंही आणि तुमच्या पक्षाचंही. काय पहिल्या भावना काय तुमच्या? सर्वप्रथम मी पुणे शहराच्या मतदारांचे आभार मानेल की त्यांनी आम्हाला एवढ्या सीटा दिल्या आणि आमच्यावर विश्वास ठेवला. आणि आमचा विषय खूप साधा आणि सोपा होता की ज्या आयडियोलॉजीला, ज्या विचारधारेला आपण धरून आहोत त्याच्याशी प्रामाणिक राहणं. आणि पुण्याच्या मतदारांना एक गोष्ट लक्षात आली की भारतीय जनता पक्षाचा जो कारभार पुणे शहरामध्ये महानगरपालिकेत चालू आहे, तो भ्रष्ट कारभाराला जर कोणी वाचा फोडत असेल, कोणी तोड देत असेल, तो आहे काँग्रेस पक्ष. आता त्याच वेळेला, ज्या वेळेला आम्ही अनेक वेळेला सांगितलं की जी काँग्रेस पक्षाची मतं आहेत, म्हणजे जी समविचारी मतं आहेत, त्यांना विभागण्याचे जे षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र आपण जाणून घ्यावं. आम्ही खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी नाही झालो प्रत्येक मतदारापर्यंत ती गोष्ट पोहोचवण्यामध्ये, पण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की भारतीय जनता पक्षाने ज्या षडयंत्रप्रमाणे राबवलंय की राज्यात आणि केंद्रात आघाड्या करायच्या आणि पुणे महानगरपालिकेमध्ये वेगळं लढावं लावायचं, याच अनुषंगाने आम्ही अनेक वेळेला सांगितलं की घड्याळाला मत म्हणजेच भाजपला मत आहे. ते अनेक जणी कळालं आणि नागरिकांना ज्या ज्या वेळेला ते लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी आमच्या पदरामध्ये त्यांचं कौल टाकलं. तुम्ही फक्त घड्याळाचं नाव घेताय, मग त्यात तुतारी पण सामील होती ना? तुतारी हा विषय जरी सामील असला तरी तुतारी अनेक जागी लढत नव्हती. लढत घड्याळाचाच विषय अनेक जागी चालू होता. म्हणून आमचा विषय तोच होता की घड्याळाचा जो काही माध्यमातनं जे काही चालू होतं, मग तो पैशाचा मारा असो किंवा नेते मंडळी असो, त्यांचे मोठमोठे नेत्यांच्या रॅलीज चालू होत्या. आपण तुतारीचं बघितलं तर तुतारीचं कोणत्याही त्यांच्या पक्षातला मोठा नेता असेल, खासदार असेल, हा कुठेही ग्राउंडवर नव्हता. पण घड्याळाचा विषय असा होता की घड्याळाचे सर्व नेते, त्यांच्या पक्ष प्रमुखांपासून तर खालपर्यंत सगळे ग्राउंड लेवलवर त्यांचं काम चालू होतं. तर तुम्ही म्हणता की कोणीही नव्हतं, मग सुप्रिया सुळेंनी प्रचार केला, काही ठिकाणी रोहित पवारांनी केला. तो प्रचार झाला ते झालं. त्याच्या आधी तुमच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी एक बैठक घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नंतर अजितदादांसोबत जाऊन मिळाले. ह्या नेमकं काय घडलं? आम्ही अगोदरही सांगितलं की जे आमचे क्रुशल आवर्स आहेत, क्रुशल दिवस आहेत, जे फॉर्म भरण्याच्या 3 ते 4 दिवस अगोदरचे, ते आमचे मुद्दामून वाया गेले असे आमची भावना आहे. आम्ही त्याही वेळेला सांगितलं होतं, पण आम्हाला ते अंधारात ठेवलं गेलं. आता हा भाग वेगळा की आम्ही सावधतेच्या इशाऱ्यात होतो, सावधान होतो, कारण गेल्या वेळेचा आम्हाला तो अनुभव आलेला होता. आघाडी करायची, आघाडी तोडायची, चर्चेला थांबायचं, वेळ घालवायचा. म्हणून आम्ही उद्या स्वबळावर जायचं जरी झालं तर 165 जणांची यादी आम्ही तयार ठेवली होती. उद्या राष्ट्रवादीनं आम्ही जरी जायचं म्हटलं, पवार साहेबांची राष्ट्रवादी, तरी आमचे मग अर्धे नावं तयार होती. उद्या सेनेबरोबर जायचं म्हणलं तरी 55-60ची आमची यादी तयार होती. आम्हाला कल्पना आलेली होती की हे आपला टाइमपास करतात, पण आम्ही तरीही त्यांच्याबरोबर चर्चेला बसलो. पुणे शहराला एक समविचारी पक्ष द्यावा, जो ह्या भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेला आहे. पुणे शहराच्या समस्यांचं शहर ज्यांनी बनवलं, त्याच्यातनं ह्यांना मुक्तता द्यायची ह्या उद्दिष्टाने आम्ही तरीही बसलो. आम्ही वंचितांबरोबर बसलो, आम्ही इतर समविचारी पक्षांबरोबर बसलो, पण शेवटी काही आमच्यामधलं काही एकोपा झाला नाही. मग सेना राहिली तर सेनेबरोबर आम्ही मिळून लढलो. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दगाफटका केल्याची भावना आहे का? दगाफटका म्हणावं, षडयंत्र म्हणावं, काय तुम्हाला शब्द वापरायचा वापरावा, पण एक गोष्ट तेवढीच खरे की त्यांनी बरोबर नाही केलं, चुकीचं केलं. त्यांच्यासोबत आता पुढे तुम्ही निवडणुका लढणार किंवा युती करणार आहात का शहरात तरी? बघा, आम्ही त्याही वेळेला सांगितलं होतं की पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय फक्त आपल्या मतविभागणीमुळे होतो. पुणे शहरातल्या नागरिकांनी स्पष्ट बहुमत त्यांना त्यांच्यासाठी दिलेलं नाहीयेत. तुम्ही प्रत्येक जागी बघाल तर जवळजवळ 63 64 जागी मतविभागणी झाल्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. कितीतरी फक्त 100 मताच्या आत निवडून आलेले आहेत. ह्याचा तुम्ही आढावा जर पाहिला तर ह्याचं स्पष्ट कौल असं होतं की नकारात्मक वोटिंगवर ते निवडून आलेले आहेत.
म्हणून आमची इच्छा होती की सर्व समविचारी पक्षांनी एकत्र लढावं. त्याला त्यांनी खो घातला, त्यांनी होऊन दिलं नाही, हा भाग वेगळा. आघाडी करायची का नाही करायची, कुणाबरोबर करायची हे प्रदेश पातळीवर ठरत असतं. म्हणून प्रदेश पातळीने जर आम्हाला तसा आदेश दिला तर पुढे जाणार, तसं अन्यथा आम्ही जाणार नाही. तुमचे 16 आणि ठाकरेंचा एक असता, तुम्ही कशा प्रकारे काम करणार आहात? 2017 साली सुद्धा आम्ही 9 नगरसेवक होतो. शिवसेना 10 नगरसेवक होते, राष्ट्रवादी 43 होते. त्याही वेळेला आम्ही आमच्या पद्धतीने पुणे शहराला न्याय देण्याचा जे चुकीचे विषय भारतीय जनता पक्ष, मग तो 24/7चा विषय असो, नंतर STPचा विषय असो, ऑटोमॅटिक ट्रॅफिक सिस्टमचा विषय असो, सगळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या वाचा सभागृहामध्ये फोडलेला आहे. त्यांना अनेक वेळेला रिटेंडर करावं लागले, ज्याच्यामुळे कोट्यावधी रुपये करदात्याचे, पुणे शहरातल्या करदात्यांचे पैसे वाचलेले आहेत. याच पद्धतीने आम्ही पुढे आमचा कारभार ठेवणार आहोत. तुमचा जाहीरनामा कुठतरी लोकांपर्यंत पोहोचण्यात तुम्ही कमी पडला असं वाटतं का? नाही, 100% आम्ही आमचा जाहीरनामा नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे. पण आता विषय एवढाच येतो की नागरिकांनी आमचा जाहीरनामा किती वाचला हा प्रश्न येतो. कारण जाहीरनाम्यामध्ये आम्ही सर्व स्तरातली सर्व विषय सगळे कव्हर केलेले होते. मग तो ट्रॅफिकचा विषय असो, झोपडपट्टीचा विषय असो, सामाजिक समतोलचा विषय असो, या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करून प्रत्येक तबक्यातल्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. नागरिकांनी तो जर परिपूर्ण वाचला असता तर मला खात्री आहे की त्यांनी काँग्रेसच्या पदरामध्ये आपलं मत टाकलं असतं. अनेक ठिकाणी ईव्हीएम वर सुद्धा खापर फोडण्यात आलं विरोधी पक्षांकडून. तुम्हाला यात कितपत तथ्य वाटते? वोट चोरी ही आम्ही सिद्ध केलेली आहे. ईव्हीएम आम्हाला सिद्ध करण्यासाठी अजून अवधी लागतोय. ज्या दिवशी आम्ही ईव्हीएमची चोरी सिद्ध करू त्या दिवशी आम्ही त्याच्यावर बोलू. पण आमचं म्हणणं आहे की जर भारतीय जनता पक्षाला जो सत्तेत असतो त्या सत्तेधारी पक्षाची जबाबदारी असती. जर एकाही मतदाराच्या मनामध्ये जर शंका येत असेल ईव्हीएम बद्दल तर पारदर्शकता राबवण्यासाठी त्यांनी कामं केली पाहिजे. आणि ही महानगरपालिकेची निवडणूक कशी घ्यावी, कशी करावी, ही राज्य सरकारचा अधिकार होता. त्यांनी जर बॅलेट पेपर जर आणला असता तर त्यांना कुणी रोखला नसता. तर तुम्ही सिद्ध करायचं होतं की बघा बॅलेट पेपरवर पण आमचे एवढे नगरसेवक निवडून येतात. मतदाराच्या मनातली शंका काढण्याचं जबाबदारी भारतीय जनता पक्षाची, ते करू शकले नाही. त्याचबरोबर इलेक्शन कमिशननी ज्या पद्धतीने राबवलं, ज्या दिवशी मतदान होतं तेव्हा अ ब क ड प्रात्यक्षिक दाखवलं होतं ठेवायचं, पण पहिलं ड ठेवलं गेलं, मग क ठेवलं गेलं, मग ब ठेवलं गेलं, मग अ ठेवलं. हे असे का होतात? त्याचबरोबर आता काही सभासदांनी अशाही तक्रार केल्या की ज्या ईव्हीएम वापरल्या गेल्या मतदानासाठी आणि ज्या वेळेला काउंटिंगला आणल्या त्याचे सिरियल नंबरच बदलले होते. जरी शंका असेल तर त्या शंकेचं निरसन झालं का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. तो परत निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना एक नवीनच उपकरण पादो म्हणून आणलं, ह्याची तुम्ही मान्यता घेतली का, जनजागरण केलं का, उमेदवारांना सांगितलं का, राजकीय पक्षांना काही सांगितलं नाही. ही अशी गुप्तता पाळण्याचं कारण काय, व्हीव्हीपॅट बंद करण्याचं कारण काय, या सगळ्या गोष्टी तुमच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतं. भाजपला एवढं दैदिप्यमान यश मिळाले म्हणजे 119च्या आसपास, ते आता कशाही प्रकारे कारभार करू शकतील. तुम्ही कसं त्यांना टॅकल करणार आहात मनपात? आम्ही आमच्या परीने पूर्णपणे त्यांचा भ्रष्टाचार पुणे शहराच्या करदात्यासमोर, नागरिकांसमोर आणणार. पण मी त्याही वेळेला सांगितलं होतं आणि आजही सांगतो, मतदारांचा कौल आम्ही मान राखतो, मतदारांचा कौल मान्य केला पाहिजे. पण अशा पाशवी बहुमतामध्ये ज्या वेळेला एखादा पक्ष येतो त्यावेळेला तो त्याच्या मनमानी कारभार करतो. तुम्हाला कुठेही विश्वासात घेत नाही. म्हणून त्याचा अनुभव आणि त्याची प्रचिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येईलच. हे होते अरविंद शिंदे आणि यांनी सांगितलं की नेमकं आता काँग्रेस कशा प्रकारे काम करणार आहे आणि मतदारांनी त्यांना एक कौल दिलाय. 16 नगरसेवक त्यांचे निवडून दिलेत. आता ते कसे कारभार करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.